नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार व्लॉग्स। तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर गणपती उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आजचा पहिला दिवस आपण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी चाललो आहे। गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार, मग त्याची स्थापना करणार आणि नंतर मग धमाल मस्ती। कंटिन्यू 5 दिवस 5 व्लॉग नाही टाकू शकत, त्याच्यामुळे एक दोन दिवस असे मिक्स करून फंक्शन्स अटेंड करणार। त्याच्याप्रमाणे आपण 2 दिवसाचा एक व्लॉग असा टाकणार, म्हणजे आजचा आणि उद्याचा 1.5 दिवसाचं विसर्जन व गणपती दर्शन याचा संपूर्ण ब्लॉग ह्या ब्लॉगमध्ये असणार आहे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि गणेश उत्सवाचा कोकणातला आनंद घ्या। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत। आमच्याच गावात मूर्तिकार आहे विश्वनाथ आंबरे, बाबू आंबरे म्हणून सगळे त्याला ओळखतात। आम्ही त्याच्याकडे गणपतीची मूर्ती घ्यायला आलेला आहे। तर चला बघूया यावेळी त्यांच्याकडे कशा मूर्त्या आहेत आणि डिझायनिंग कसं आहे। रे त्याच्यामुळे मी त्याला नाही वेळ भेटला। हळूहळू ओके, थँक्यू। हळूहळू चालेल एकदम, हे रस्ते बुळबुळीत झाले। स्क्रीनमध्ये बघा मी पूर्ण दिसतोय ना? हो दिसतोय। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तू सब बघतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। त्या कॅमेऱ्यात बघा आम्ही दिसते का? दिसते दिसते। मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला बस झालं म्हणतात। मंगलमूर्ती आले रे आले, गणपती आले, आले रे आले। गणपती आले। ओम नमस्ते गणपती तमे प्रत्यक्षं तत्त्वमसि तमे फलं कर्तासि तमे फलं दत्तासि तमे फलं भरतासि तमे सर्वं मासि। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर तुम्ही आता बघितलं तर आपल्या गणपतीची पूजा चालू होती आणि गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे। आता आपला पहिली भजनाची वेळ आहे। आपलं भजन मंडळसुद्धा आहे, कोटेश्वरी साई संगीत भजन मंडळ, गाव सडवली, हनुमानवाडी असं आपल्या भजन मंडळाचं नावसुद्धा आहे। आता परत आपलं पहिलं भजन चालू होतं आहे। तर आपण बघूया भजन कसं असतं। आमची सगळी बारकी मंडळी मिळून पोरं मिळून भजन करतात, त्याच्यामुळे आता भजनाची वेळ आहे। आज जवळपास 7 भजन करायचे। 1.5 दिवसाचे सगळे गणपती आज कव्हर होतील भजनामध्ये आणि उद्या त्याचं विसर्जन असेल, त्याच्यामुळे आजच 1.5 दिवसाचे गणपती संपून घेणार। तर आपण आता बोलतोय पहिल्या भजनाकडे आणि गावचं वातावरण बघू शकता। आता जरा पाऊस नाही आहे, ऊन आहे, बघू शकता। छान असं वातावरण बनलंय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ज्ञानेश्वरांसी नमस्कार माझा, श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो वाढव शोभा घेऊन भजनी, दर्शन आम्हाला
आणि मित्रांनो, आम्ही आता दुसऱ्या घरात जात आहोत. आमच्या वाडीतल्या पहिल्या घरात आम्ही पहिला भजन करून झालो आहे. नेहमी आम्ही भजन करतो. आता गणेशाचा ब्लॉग मी करतोय कारण का तो जरा बाहेर चाललाय. तर आता आपण डायरेक्ट भेटू दुसऱ्या घरात. हे आपलं सळवली गाव. आता भजनाची म्हणजे समाप्त झाली आहे कारण की आता आहे ना दुपारी जेवणाचा टाइम झाला आहे. आमचे बुवा प्रतीक जे आता आहेत प्रेझेंट जे बुवा आहेत आता एक बुवा तर गेलेत, सॉरी प्रियांशू त्यांचं काय म्हणणं होतं की 2 भजन घेऊन जेवायला जाणार. 2 भजन घेऊन जेवायला गेलो ना आणि मीटिंगला नाही गेलो ना तर सर्व माणसं आहेत ना वाहनेनं मारतील. समजलं काय? त्याच्यामुळे मी काय उपाय टाकला की एक आपण जेवूया त्यानंतर भजन घेऊया. म्हणजे कसं 3 वाजता मंदिरात पोचता येईल. म्हणजे एकही माणूस किंवा पुरुष म्हणजे कोणीही असेल ते त्यांची चिडचिड होणार नाही. कारण की आजकालची पोरं लय आगाव लय. काय सांगू तुम्हाला, माझ्या बाजूला आहे ना अरे एक नंबरचा. नमस्कार मंडळी, दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज आहे 1.5 दिवसाचे सगळ्या घरांमध्ये आरती असणार आहे आणि 1.5 दिवसाचं विसर्जनसुद्धा असणार आहे. बघू शकता आमच्या घराच्या शेजारी ना पारिजातकाचं झाड आहे. काय सडा फुलला आहे फुलांचा बघू शकता. कोकणातली सुंदर सकाळ आणि आता आपण जातोय आरतीसाठी आणि वाडीतल्या गणपतींचं दर्शनसुद्धा या व्लॉगमध्ये तुम्हाला होणार आहे. कारण आज सगळ्या 1.5 दिवस आणि 5 दिवस 7 दिवस जे गणपती आमच्याकडे असतात वाडीमध्ये त्यांच्याकडे सर्वांकडे आज आरती होणार आहे. तर चला जाऊया आणि वाडीतल्या आरतीची मजा घेऊया. आता आमचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. एका वाडीची आरती झालेली आहे आणि सगळे तुम्ही बाप्पा बघितलेच असतील. आता दुसऱ्या वाडीत चाललोय. बघू शकता सगळे कसे लाईनीत जात आहेत. आपल्या कोकणातील गावची पायवाट आणि हिरवगार वातावरण. थोडासा पाऊस आहे पण एवढा त्याच्यात फरक पडत नाही. त्याच्यामुळे एन्जॉयमेंट फुल चालले. गणपती बाप्पा मोरया. तर त्याला आता दुसऱ्या वाडीत जाऊया. दुसऱ्या वाडीत डेकोरेशन कसं आहे, बाप्पाची मूर्ती कशी आहे ते बघूया.
गाईज, मी प्रियांश पवार. आता आम्ही चाललोय, आरती आता संपलेली आहे. आम्ही चाललोय आता दंडावरती नेटवर्कसाठी स्नॅप टाकायचं. स्नॅप 2 दिवस टाकलेलं नाही, स्टिक तुटायची खूप मोठी भीती आहे, त्यामुळे आम्ही आता चाललोय दंडावरती. चला. बोला. तर काहीच आपण आता पोहोचलेलं आहे, खूप दम लागला आहे, भरपूर चढ चढून आम्ही आलेलो आहे इथे खास नेटवर्कसाठी. 65 पोरं नेटवर्कसाठी इथे येतात दम लागायला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ही पोरं म्हणजे हद्द पार केली या पोरांनी. पुन्हा खालच्या वाडीतून एवढे चालत पोरं ही आली आहेत, घामाघुमाने पूर्ण भिजली आहेत, पण ह्यांना ऐकत नाही ही पोरं. खूप हा आमचा बस स्टॉप आहे जो की खूप घाण झाला आहे. तुम्ही बघू शकता, खूप घाण विचित्र वाटतंय. ही केनिसा आहे, बहीण आहे माझी. हे काय पोरं नुसती मोबाईल बघतात, ऐकतच नाही. तर मी तुमचा मित्र विलन सावंत, गणेशाचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. तर माझ्याकडे मोबाईल तर नाही आहे, तर मी पण ह्यांच्यासोबत असं बसलो असतो टाइमपास करत. तर आपण तुम्हाला नंतर भेटू, कारण का आज 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता आपण निघालो आहे 1.5 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन करीत. खरं तर 1.5 दिवस खूपच लवकर संपतात. तेच समाप्तीची वेळ आलेली आहे आणि 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आता आपल्या गावी होणार आहे. तर मग त्यासाठी चाललो आहे. तर प्रियांशूचा गणपती आहे तो निघतो आता. तर आपण तिकडनं सुरुवात करूया. आणि वातावरण चांगलं आहे तर ड्रोन पण उडवू शकतो आपण. तर चला जाऊया आणि 1.5 दिवसाच्या विसर्जनाचा आनंद घेऊया. ड्रोन आम्ही उडवला, पण ड्रोनचा प्रॉब्लेम असा झाला की मुंबईवरनं घाईघाईत निघाल्यामुळे त्याच्या रिमोटला चार्जिंगच करायला भेटलं नाही. मग चार्जिंग नसल्यामुळे त्याला परत नाईलाजाने उतरवायला लागला.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी पाणी भरलं नाही आता मित्रांनो आम्ही बाहेर चाललोय मजा येते तिला घे